नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी आहेत. देवेंद्र फडणवीस आंतरवाली बेचिराग करायची होती, महाराष्ट्र बेचिराग करायचा होता. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मराठ्याविषयी खुनशीपणा आहे, त्यामुळेच बंदूक घेतलेला फोटो पोस्ट केला होता, असाही आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसंच मी जी वक्तव्य फडणवीसांबाबत केली त्यापासून मी अजिबात मागे हटणार नाही, असंही मनोज जरांगे यांनी ठणकावून म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहेत. ते आमच्या विरोधात जोपर्यंत अशी कामं करत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांना हेच म्हणणार आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. देवेंद्र फडणवीस चुकीचं वागले आहेत. अंतरवालीतील गुन्हे जाणीवपूर्वक मागे घेतलेले नाहीत. महाराष्ट्रातले गुन्हेही जाणीवपूर्वक मागे घेतलेले नाहीत. संचारबंदी लावायला काय घडलं होतं? कापाकापी झाली होती का? असाही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. दंगलग्रस्त परिस्थिती किंवा पाकिस्तानचे दहशतवादी इथे सापडले आहे का? रात्रीतून संचारबंदी लावण्याचं कारण काय? संकलन कसलं करता? काय करायचं ते करा. माननीय न्यायालय आम्हाला न्याय देईल. आम्ही थेट न्यायालयात जाऊ, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीसांच्या मनात खुनशीपणा आहे, तोच आता बाहेर येत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी आता सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. सोमवारी गृहमंत्र्यांची जबाबदारी होती. 5,000 महिला, 20 ते 25,000 तिथे होते. त्याविषयी आम्ही पुढे सरकारला असे आणि महिलांवर लाठीचार्ज झाला असता तर सगळं राज्य बेचिराग झालं असतं. आम्ही शहाणपणाची भूमिका घेतली. आमच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. हे कसलं मराठा आरक्षण आहे? 10% आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले. आता लोकांनी काय मरायचं का? तुम्ही मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नका. न्यायालय आम्हाला न्याय देणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे.